नमस्कार सर्वांना. मंडळी, तुम्हाला प्रथम कोकणातून तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि ह्या ब्लॉगमध्ये आपण ना, हा शेवटचा ब्लॉग आहे माझा आता कोकणातून. तुम्हाला मी म्हटलं होतं की अशा काही सत्य घटना घडलेल्या आहेत, तर त्या तुमच्या बरोबर मी शेअर करणार आहे. अशा सत्य घटना म्हणजे ज्या मी पण पाहिलेत, माझ्या समोर घडलेले आहेत. म्हणजे असं नाही, त्यांना आपण अंधश्रद्धा नाही म्हणू शकत. हा आहे माझा भाऊ आणि त्याच्या बाबतीतच घडलेली होती. त्यावेळेला माझं लग्न झालेलं नव्हतं, कॉलेजला होते मी. आणि त्यावेळेला अशी घटना घडली होती की ऍक्च्युली गुरं असतात, तर एक वासरू आलं नव्हतं. त्याच्यामुळे तो जंगलात वासरू बघायला गेला होता. पावसाळ्याचे दिवस होते, म्हणजे जुलै वगैरे असेल. हा, जून जुलै. आणि त्यावेळेला तो गेला होता आणि तो संध्याकाळपर्यंत परतच आला नाही. आणि संध्याकाळ झाली, रात्र झाली, म्हणजे सकाळी गेलेला तो शोधायला त्या वासराला, तो घरीच आला नव्हता. त्याच्यामुळे मग सगळीकडे शोधाशोध सुरू झाली होती की कुठे, संपूर्ण जंगल सगळ्या गावकऱ्यांनी शोधून काढलं होतं, पण कुठेच मिळाला नाही तो. आणि नंतर मग आम्ही भटजींना विचारलं. घरातली मोठी माणसं होती, त्यांनी भटजींना चौकशी केली की बाबा असं असं झालंय, अजून आमचा मुलगा घरी नाही आलेला आहे. तर त्यांनी सांगितलं की तो 12च्या नंतर तो घरी येणार आहे, तुम्ही काय काळजी करू नका. पण कसं आहे ना, 12पर्यंत एवढा काही धीर निघत नाही, तरी पण शोधाशोध चालू होती. पण ऍक्च्युली त्या वेळेला ना काय घडलं होतं ते त्याला तुमच्या समोर बसवलंय मी आता. आणि त्याच्याच तोंडून आपण आता ऐकणार आहे काय घडलं होतं ते. हा जो प्रकार आहे ना, हा थोडासा म्हणजे तो भुताटकीचाच प्रकार होता. तो म्हणजे समन जो प्रकार म्हटला जातो ना, त्यातलं काहीतरी होतं ते. आणि आमच्या गावाच्या हद्दीवर तिथे ती घटना घडली होती, बरोबर ना? हा, मग तू वासरू आणायला गेला आणि मग काय घडलं होतं? वासरू आलं घरी? नाही, तू तिथे गेला. तू नंतर आम्हाला कोणालाच दिवसभर नव्हता ना, म्हणजे ऍक्च्युली घडलं काय तेव्हापासून? म्हणजे तिथे तू गेलास वासरू शोधायला, मग तू कसा, काय झालं, कुठे गायब, काय काय? ते वासरू आलं नाही ना, जंगलात शोधून आलो. डबल घेऊन नाही, पण मग तुला कोणी असं काय हे केलं का? असं थोडासा भास आला की असं ओरडवाला वाटलं, हात लावल्याचं वाटतं मला. त्याला हात लावला. हा ना, हा माझा भाऊ आहे ना, त्याला लहानपणापासून बोलण्याचा त्रास आहे. त्याच्यामुळे तो जो बोलेल तो मी तुम्हाला रिपीट करेल. त्याला कोणीतरी हात लावला. तो शोधत होता वासरू, सकाळी जो गेलेला वासरू शोधायला ते शोधत होता, तर त्याला कोणीतरी हात लावला. आणि त्याच्यानंतर त्याला काही आठवत नाही, काही आठवलं नाही. पण कारण त्याने आम्हाला इकडे आल्यानंतर सांगितलं, जी माणसं शोधत होती तुला, ती तुला दिसत होती, पण त्या माणसांना हा दिसत नव्हता. माणसं जी शोधत होती ती त्याला दिसत होती, पण जी माणसं होती ना त्यांना हा दिसत नव्हता. पण हा जिथे बसला होता त्या जागेवर त्याने घड्याळ काढून ठेवलं होतं आपलं. माहिती नाही तुला घड्याळ काढायला सांगितलं का? नाही. मग तू घड्याळ का काढलंस? मला काय कळलं ना. हा, म्हणजे कसं आहे ते बघा. घड्याळ गाडी एखाद्या वाहनावर असेल ना, तर त्या वाहनावरून उतरायला लावतं. घड्याळ असेल तर घड्याळ काढायला लावतं. बंदूक असेल तर बंदूक सुद्धा, हातामध्ये एखादं शस्त्र तर तरी शत्रूला ठेवण्यासाठी ते प्रवृत्त करतं, असं आम्ही ऐकून होतो. ते घड्याळ त्याला काढायला लावलं होतं आणि ते घड्याळ तिथे त्याच्या शेजारी सापडलं, पण तो नाही कोणाला दिसला. त्याला तो सगळ्यांना बघत होता, पण बाकीचे कोणी जे शोधत होते ना त्यांना तो अजिबात दिसलेला नाही. त्या जागेवर त्यांना घड्याळ मिळालं. ते घड्याळ सगळ्या घेऊन आले घरी, पण रात्री 12पर्यंत तो काय आलेला नाही. त्याच्यानंतर रात्री 12 नंतर काय घडलं, म्हणजे तुला आठवतंय का घडलं ते? तिकडून आलो ना, ते वाड्या आपल्या गोट्या शेजारी एक बघत ते बांबूवर भरले ना, ते बांबूवर ती घोंगडी होती, काबली होती, टाकली त्याच्यावर, असं मला माझ्या लक्षात आलं नंतर. आता हे बघा, त्याला काहीच आठवलेलं नाहीये तिथून. तो घरात आला, तो घरात सुद्धा धुंदीतच आला म्हणजे आपल्या. आणि त्याला नंतर तो गारठलेला होता, त्याला ऊब दिली गेली, त्याला नंतर म्हणजे व्यवस्थित हे केलं गेलं. त्याच्यानंतर पण त्याला काहीच आठवत नव्हतं. पण हे घर आमचं मेन जुनं घर आहे आणि ह्याच्या पुढे म्हणजे शेवटी
इकडे शेवटचं घर हे आमचं आहे आणि तिथेच वाडा आहे, गुरांचा वाडा आहे. आणि रात्री 12च्या नंतर ना तिथे आम्ही सगळे ओटीवर बसलेले होतो. मी सुद्धा होते, मी सुद्धा तो स्वतः आवाज कानाने ऐकलेला आहे. तिथे ना आपण एखादं पोतं कसं टाकतो तसं पोतं टाकलं गेलं आणि धापकन असा आवाज आला तिथे. आणि त्या आवाजाने आम्ही सगळं काय कसला आवाज आला तर आम्ही याला समोरून जाताना असं दरवाजाच्या समोरून आमच्या गेटच्या समोरून जाताना त्याला बघितलं. तो पूर्णपणे म्हणजे अजिबात नाही, तो एक तर भिजलेला होता, तो अजिबात म्हणजे आपल्या ह्याच्यातच होता. तो कसा चालत होता काय नुसता करत तो तिथून आपल्या या घरात आला. पण त्यालाच माहिती नाही तो कसा स्वतः असा आला. पण तो कसा आला स्वतः चालत आला, पण ते आता मी सांगू शकणार नाही. तो शुद्धीत नव्हता म्हणजे आता कसं सांगू. पण तिथे जो धापकन जो आवाज आला ना, दिवसभर त्या पिशाच्याने जे संबंध नाव मी घेतलं आता त्याने ते सांगितलं की त्याने त्याला हे केलं होतं, फिरवत होता तो सगळीकडे. आणि दुसरी गोष्ट काय आहे माहितीये का, आमचे म्हणजे गावामध्ये राखणदार असतात. एकेका नदीच्या पलीकडे, नदीच्या अलीकडे सीमा असे त्यांच्या जागा ठरलेल्या असतात. आणि त्या जागेमधली जी माणसं आहेत राहणारी तर त्यांना त्यांचं रक्षण करतात ते. म्हणजे इकडचा माणूस सीमेच्या बाहेर गेला आणि तिकडे त्याला कोणी त्रास देत असेल तर तो इकडे अक्षरशः शिट्या मारून दाखवतात ते. आणि माझ्या माणसाला तुम्ही काही करायचं नाही अशा पद्धतीने ते सांगितलं जातं. तर त्या पद्धतीने ना आमचा हा राखणदार होता, त्याने तिकडच्याला म्हणजे त्याने ह्याला वाचवलं, त्याने त्याला घेऊन आला. आणि तो जो वाडा आहे मी जो दाखवला याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये, जो काकांचा वाडा आहे तिथे त्याला टाकलं गेलं. म्हणजे अक्षरशः टाकला. आम्ही आवाज ऐकला, मी स्वतः आवाज ऐकलेला आहे. अक्षरशः एखादं पोतं कसं टाकलं जातं तसा धापकन आवाज पडलेला होता. आणि त्याच्यानंतर हा आमच्या घरासमोरून गुणगुणत इकडे आला. हे सगळं घडलेलं आहे. म्हणजे राखणदार हा प्रकार होता. पण तुला काही आठवलं नाही, त्याला फक्त थाप मारली एवढंच आठवलं, त्याच्यानंतर आठवलं नाही. धुंदीमध्येच होता तो, धुंदीमध्येच होता. आणि घरात आला तो, पण तिथून तू घरात आलास ते पण तुला म्हणजे तू तंद्रीत आला तो, म्हणजे अजिबात. पण हे विशेष आहे की गावामध्ये जे राखणदार असतात ना त्यांचा एक वेगळाच किस्सा आहे की ते आपल्या माणसाला वाचवतात. आपला माणूस पलीकडे आहे आणि त्याला त्रास दिला जातोय तिकडे, तर तो तिकडे शिटी मारून एकमेकांना ते सांगितलं जातं की तो माझा माणूस आहे, त्याला त्रास द्यायचा नाही असं एवढं. आणि ते इकडच्या भागात आले ना म्हणजे त्याची हद्द सोडून जर इकडे आले तर तो पण म्हणजे असं पण म्हटलेलं लोकांनी ऐकलेलं आहे की सुटलास तू असं एवढं. मी आता हे सगळं त्याला मी फक्त विचारलं कारण त्याला ते काही आठवत नाहीये, त्याला फक्त थाप मारली एवढंच आठवते. आणि थोडस त्याचा बोलण्याचा त्रास आहे म्हणून मी पण तुम्हाला ते सगळं सांगितलं. आज माझाही घसा बसलेला आहे बोलून आणि सर्दी वातावरण थोडं असं झालंय त्याच्यामुळे. आणि हे तुम्हाला मी आता सांगितलं की ह्याच्यामध्ये अंधश्रद्धा तुम्ही काय मी म्हणणारच नाही, कारण मी तुमच्यापैकीचे अंधश्रद्धा म्हणायला, कारण हे माझ्या समोर घडलेली घटना आहे. मी त्यावेळेला कॉलेजला होते, माझ्या समोर घडलेली घटना आहे. ही पूर्ण घटना मी बघितलेली आहे. त्याला इथे अगदी घरी तो शुद्धीवर आल्यानंतर त्याला ऊब दिली म्हणजे असं उष्णता देऊन पण, आणि घोंगडी टाकली. आणि तो जो घेऊन आला ना तो त्याला दिसला होता घोंगडी होती त्याच्याकडे ना, म्हणजे तो राखणदार होता. तो राखणदारानेच त्याला इथपर्यंत घरापर्यंत आणलं. तर हे पण ज्या घटना आम्ही बघितलेत त्या आम्ही तुम्हाला सांगतोय की इथे अंधश्रद्धा प्रश्नच नाहीये, कारण हे एक सत्य घटना आहे जी मी स्वतः बघितलेली, त्याच्यामुळे तुमच्या बरोबर शेअर केली. कोकणातून हा माझा शेवटचा ब्लॉग आहे आता. तर तुम्हाला आमचे ब्लॉग आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.